मी कालिदास जाधव उदगीर येथून आहे. आमचे ग्रेड कोच समीर सर आणि बिरादार सर. येस, समीर मालगे चंद्रकांत बिरादार. समीर मालगे सर, ग्रेट ग्रेट असे कोच आहेत सर. येस सर, किती दिवस झाले तुम्हाला आपल्या फॅमिली सोबत? मी आता 40 दिवस झाले मला वर्कआउट चालू करून. या 40 दिवसामध्ये साधारण माझं 3 किलो वजन कमी झालेलं आहे. ग्रेट ग्रेट. मला बॅक पेनचा त्रास होता. आता तो कमी झालेला आहे एकदम. आणि जो माझी इंडस्ट्री आहे आणि जो मला काम करण्याची जी दररोज एनर्जी लागते, इच्छाशक्ती लागते, ती सर्व वाढलेली आहे आता. आणि दिवसभर मी व्यवस्थित काम करू शकतो. सर तुमचं वय सांगू शकता सर? आता वय किती झालं? माझं वय आहे 56. पाहू शकता तुम्ही, सरांचं 56 वर्ष आहे वय. आणि 56 एज मध्ये सरांनी 40 दिवसामध्ये त्यांचा 3 kg फॅट लॉस केलेला आहे. पाहू शकता. त्यासोबत त्यांना काही डिसऑर्डर देखील होत्या. सर काय होतं, काय प्रॉब्लेम होता? मला माझे एंजिओप्लास्टी झाली होती 2-3 महिन्यापूर्वी. आणि त्याच्यामधून मग माझी शुगर आणि बीपी पण त्रास होता. आता माझी शुगरची एक गोळी कमी झालेली आहे. शुगर कमी झाली वर्कआउट दररोज करत असल्यामुळं. शुगरची गोळी कमी झाली, एका गोळीवर आलोय आता. आणखीन काही दिवसात पूर्णतः जाईल अशी माझी तयारी आहे करायची. येस येस, पाहू शकता इथे कोणी डॉक्टर नाहीये. इथे आपण स्वतःच आपले डॉक्टर आहोत. आपण जे कोचचं मार्गदर्शन घेतो, जे सांगितलेल्या गोष्टी फॉलो करतो, 1 तास व्यायाम, सकस संतुलित आहार, जे सर्व गोष्टी फॉलो केल्यानंतरच त्या गोष्टी शक्य आहेत. ओके सर, बघा सरांचा तुम्ही रिझल्ट पाहू शकता. सरांची एंजिओप्लास्टी झालेली आहे. काही लोक घाबरत असतात की माझं एंजिओप्लास्टी झालंय, माझं हे झालंय, मी वर्कआउट केलं तर मला त्रास होऊ शकतो, असं तसं काही भीती असते लोकांमध्ये. तुम्हाला सर असं काही वाटलं का? तुम्ही विचार केला का? तुमची एंजिओप्लास्टी झाली तरी तुम्ही वर्कआउट करता? नाही, एंजिओप्लास्टी झाली, मला त्याचं काही एवढं म्हणजे काही त्रास वगैरे काही झालेला नाही. आणि वर्कआउट केल्यामुळं मला जे रिझल्ट येत आहेत आता, जी माझी एनर्जी वाढलेली आहे, काम करायची इच्छाशक्ती वाढली आहे, त्याच्यामुळं मला ते मी विसरून गेलोय आता. जी मी दररोजचं जे 1 तास वर्कआउट करतोय, त्याच्यामुळं मी ते बाकी गोष्टी विसरलोय. आणि जे मला फ्रेशनेस आता मला जाणवतोय दिवसभर, ते मला जास्त एन्जॉय करतोय मी. नक्कीच नक्कीच. शुगर लेवल सर तुम्ही सांगितलं, तुमची शुगर लेवल किती होती सर? माझी जवळपास 180-190 पर्यंत होती. ओके. आता 130-140 पर्यंत आलेली आहे. एक गोळी कमी केली आहे डॉक्टरने. येस येस. एका महिन्यात एक गोळी कमी झाली माझी. येस, डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आपण काय आपले जे काय मेडिसिन्स असतील ते डॉक्टरांचा सल्ला घेऊनच बंद करायचे आहेत. इथे कोणी डॉक्टर नाहीये, मी डिस्क्लेमर देऊ इच्छितो. इथे सर्व वेलनेस कोच आहोत. आपण वेलनेस कोच आहोत. इथे हेल्दी कसं राहायचं हे शिकवलं जातं. ओके येस सर. तुम्ही आपल्या पार्टिसिपेंटना सर काय संदेश देऊ इच्छिता सर? पार्टिसिपेंटला हे सांगेल की वयाचं तुम्ही काही विचार करू नका. कुठल्याही वयामध्ये व्यायाम करू शकतो. साधा आणि सिंपल व्यायाम आहे. घाम दररोज निघतो. घाम निघाल्यानंतर जे फ्रेशनेस येतो, तो फ्रेशनेस पूर्ण दिवसभर जपला जातो. आणि या वर्कआउट सोबतच जे सकल संतुलित आहार आपण घेतो, त्याच्यामुळं जी एनर्जी राहते दिवसभर आणि जे स्थूलपणा होता तो कमी झाल्यामुळं आणखीन काम करायची इच्छाशक्ती वाढलेली आहे. नक्कीच नक्कीच, खूप छान असा संदेश दिलेला आहे सरांनी. सर अजून तुम्हाला किती वजन कमी करायचं आहे सर? मला 58 दिलेलं आहे मला त्यांनी. आता किती वजन आहे तुमचं? माझं 72 झालंय आता. 72 आहे. 58 अजून. माझी एंजिओप्लास्टी व्हायच्या अगोदर मी 78 होतो. पण एंजिओप्लास्टी झाल्यानंतर माझं 75 पर्यंत आलं होतं वेट. आणि आता या 40 दिवसामध्ये 3 किलो कमी झालेलं आहे. नक्कीच नक्कीच. तुम्हाला अजून 14 kg फॅट लॉस करायचं आहे. होईल का सर आपल्या इथे? हा, हे वर्षभरात होईल. माझं वर्षभराचं टार्गेट आहे. ते वर्षभरात मी पूर्ण करेल. येस, जमेल तितकंच करायचं आहे. सरांनी वर्षभराचं टार्गेट दिलंय. बट मला असं वाटतं तुम्ही सर पॉझिटिव्ह माइंडसेट असेल, कोचचं गायडन्स असेल
आणि तुम्ही ते प्रॉपर पद्धतीने फॉलो केलं तर हा रिझल्ट मला वाटतंय लवकरच येईल सर. वर्षभर थांबण्याची देखील गरज लागणार नाही. करू आम्ही प्रयत्न करू पूर्ण. येस 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 सर. थँक्यू सो मच सर. खूप Thank you, छान thank असा you. तुमचा अनुभव होता सर. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू.